पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तरुणांची माफी मागावी अशी मागणी आता राहुल गांधी करतायत। विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करत असल्याचं सुद्धा राहुल गांधींचं म्हणणं आहे। The students, as I said, have also got the demand of an apology from the Prime Minister. Look, this protest, the reason it has happened, the deeper reason it has happened, is that the Indian system, job creation system, education system, institutional system, media system has been destroyed. It has ceased to exist. तर हा युवा शक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाय। लोकशाहीमध्ये संवाद ठेवण्याची आवश्यकता आहे, मात्र नैतिक जबाबदारी स्वीकारायला सरकारला भाग पाडलं गेल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिलेली आहे। अन्यायाविरुद्ध ठामपणाने उभं राहून सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडणारा हा लढा लोकशाहीच्या ताकदीचं प्रतीक आहे। हा देशातील युवा शक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद पार पडली आणि या पत्रकार परिषदेत त्यांनी 26 जुलैच्या मुंबईत आयोजित केलेल्या मोर्चाबाबतची माहितीही दिली। उद्याचा हा मोर्चा आता विजय रॅली असेल असं ठाकरे बंधू म्हणाले। उद्याचा मार्च आहे हा नक्की होणार आहे, कारण हे एक महत्वाचं पाऊल आहे। अनेक वर्षानंतर लोक आपल्या भावना व्यक्त करायला लागलेले आहेत आणि मी तमाम जनतेला आवाहन करतो, युवा शक्तीची ताकद ही मोठ्या प्रमाणावरती उद्या मुंबईतून तमाम जनतेला किंवा तमाम दुनियेला आपण दाखवली पाहिजे। उद्याचा कार्यक्रम हा असाच राहील जसा पहिला ठरवला होता तसा। हा मला असं वाटतं खूप मोठा विजय या तरुणांचा आहे, त्याच्यामध्ये दिपकेंचा त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे। आणि जे आज राजीनामा कधी कुठच्याही गोष्टीला मस्तवालपणे उत्तर देणारं जे सरकार आहे, त्या सरकारला माघार घ्यावी लागली एवढ्या मोठ्या प्रमाणावरती। एवढं मोठं आंदोलन आज देशभर उभं राहिलंय आणि त्याचा जल्लोष मला असं वाटतं होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून उद्या सगळेजण शिवाजी पार्कला तिथे जमतील। सेलिब्रेशन तो है ही। कल सुबह 10 बजे 26 जुलाई को शिवाजी पार्क पे सारे लोग, सारे भारतीय नागरिक आके सेलिब्रेट करेंगे। उद्याचा मार्च आहे हा नक्की होणार आहे, कारण लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।